नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. नागपूर येथे 69व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, पोलीस महासंचालक सदानंद दाते, नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशकालीन कायद्यांमध्ये सुधारणा करून जनतेच्या सेवेसाठी नवे फौजदार कायदे लागू करण्यात आले आहेत. या बदलांमुळे देशातील पोलीस व्यवस्था आणि अपराधिक न्याय प्रणाली अधिक सुसूत्र झाली असून नागरिकांना जलद आणि योग्य न्याय मिळण्यास मदत होत आहे. सर्व राज्यांनी या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली असून शासन व पोलिसांचे कार्य जनतेची सेवा करणे हेच असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र आणि नागपूरला मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे या मेळाव्याची सुरुवात 1959 मध्ये नागपूरमधून झाली असून नागपूरमधूनच झाली होती. मेळाव्यादरम्यान गुन्हे शोधण्यातील व्यावसायिक कौशल्य, न्यायवैद्यक विज्ञान, संगणक प्रणाली तसेच श्वान प्रशिक्षण यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा, परिसंवाद आणि स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियंत्रक मंडळ आणि आंध्र प्रदेश राज्य पोलीस विकास नियोजन परिषद यांच्या वतीने यंदाच्या मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्राला देण्यात आले असून नागपूर पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या पोलीस उपक्रमांचे केंद्र ठरले आहे. यांनी अशाच विशेष बातम्यांसाठी पाहत रहा एसपी9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.